पेट्रोल पंप जाळण्याची धमकी. वाटूर येथील जेतलिया पेट्रोल पंपावरील घटना. दोघा भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात. परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून गोंधळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण करून पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघा भावांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाटूर फाटा येथील इंडियन पेट्रोल पंपावर 25 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास करण सुरेश सदावर्ते वय वर्ष 21 आणि मिलिंद सुरेश सदावर्ते वय वर्ष 27 राहणार दुधा तालुका जिल्हा जालना हे दोघे इर्टिका कारमधून डिझेल भरण्यासाठी आले होते. डिझेल दिल्यानंतरही आणखी दोघांनी 2000 रुपयांचे डिझेल देण्यावरून पेट्रोल पंपावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकीही दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. घटनेवेळी डिझेलसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी हस्तक्षेप करत दोघांना पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रामचंद्र लक्ष्मणराव यादव, व्यवसाय मॅनेजर, इंडियन पेट्रोल पंप वाटूर फाटा यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नंदू खंदारे करत आहेत. दरम्यान पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालून जाळपोळीची धमकी दिल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.